गोव्याचं अबकारी खातं तपास नाक्यांवर अवैध तस्करी रोखण्यासाठी रात्रंदिवस तेल घालून पहारा देत असतं. तरी देखील तस्करी करणाऱ्या टोळ्या त्यांच्या नजरेतून सुटण्यात यशस्वी होत असतात. याचं ताजं उदाहरण पुण्याच्या उत्पादन शुल्क विभागानं सापळा रचून उघडकीस आणलंय. या विभागाच्या पथकानं गोव्याच्या अबकारी नाक्यांवरून गेलेल्या 2 वाहनांसह विदेशी दारू मिळून 48 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. शिवाय 5 तस्करांच्या टोळीला गजाआड केलंय. सातारा आणि सोलापूर जिल्ह्यात झालेल्या याच कारवाईचा हा वृत्तांत. गोव्यात मोठ्या फार्मा कंपनींची औषधं इतर राज्यांमध्ये पाठवली जातात. याच कंपन्यांची औषधं घेऊन निघालेला एक ट्रक सातारा तालुक्याजवळील सासवडजवळील सारोळा गावाच्या हद्दीत पकडण्यात आला. MH12SF 5918 या क्रमांकाच्या ट्रकमध्ये औषधांसोबतच गोव्यात बनवल्या जाणाऱ्या विदेशी मद्याच्या विविध ब्रँडच्या बाटल्या मोठ्या प्रमाणात आढळून आल्या. पथकानं लगेच 2 आरोपींना अटक करून वाहनांसह एकूण 43,57,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. इतक्यात MH12MR 1904 या क्रमांकाचं एक वाहन पुण्याहून सोलापूरच्या दिशेनं मद्याची तस्करी करत असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्याप्रमाणे सापळा रचून उरुळी कांचन गावाच्या हद्दीत हे वाहन पकडण्यात आलं. अधिक चौकशी केली असता या टोळीचा सूत्रधार सोलापूर जिल्ह्यातील करमाळा गावात असल्याचं उघडकीस आलं. त्यानुसार कारवाई करत आणखी 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत वाहनासह सुमारे 4,71,780 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आश्चर्य म्हणजे औषधं भरलेला हा ट्रक गोव्याच्या अबकारी तपास नाक्यावरून गेला होता तरी तपास अधिकाऱ्यांच्या तो नजरेस भरला नाही. पण सोलापूर आणि सातारा जिल्ह्यातील 2 महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदारांना प्रलोभन देण्यासाठी परराज्यातील स्वस्त दारू येण्याची शक्यता लक्षात घेऊन पुणे राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून महाराष्ट्र उत्पादन शुल्क विभागाकडून 21 पथकं कार्यरत ठेवण्यात आली आहेत. त्यांच्याच तावडीत हे तस्कर सापडले. आता पुढील तपास सुरू आहे. अशाच महत्त्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.